सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्या देशातील प्रत्येक जात आज आपल्या जातीपुरतं आंदोलन करताना दिसत आहे। मला हे सांगायचं आहे की जातीच्या लढाईपेक्षा देशावर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी सर्व जातींनी एकत्र आलं पाहिजे आणि लढलं पाहिजेत। अर्थात प्रत्येक जातींनी आज देशाला लागलेली EVM रूपी आग विझवण्यासाठी लढलं पाहिजे। कारण EVM मशीन रूपी लागलेली आग देशाला चारी बाजूने वेढलं आहे, या देशाला वेढलं आहे या EVM रूपी आगीने। आणि या आगीला EVM रूपी आगीला आपण वेळीच जर विझवलं नाही तर या आगीचा वणवा होईल आणि प्रत्येक जात त्या जातीचे फंडामेंटल राईट्स संविधानिक अधिकार जळून राख होतील। अर्थात आपण सुद्धा जळून राख होऊ, अर्थात मानसिक गुलाम बनू। आणि म्हणून आज जातीसाठी आंदोलन करण्यापेक्षा, जातीवर होत असलेल्या अन्याय अत्याचार जुलूम जबरदस्तीवर लढण्यापेक्षा किंवा जातीला काहीतरी आरक्षणासारखे अधिकार मिळवून देण्यासाठी लढण्यापेक्षा आज जर सर्वात काही महत्त्वाचं असेल तर ते आहे EVM रूपी देशाला लागलेली आग विझवणे। ही आग विझवणे प्रत्येक जातीची जबाबदारी आहे। अर्थात आपण सर्व भारतीय आहोत, या न्यायाने प्रत्येक जातीने आधी राष्ट्रावर आलेलं संकट, अर्थात राष्ट्राला या देशाला लागलेली EVM रूपी आग विझवण्यासाठी पुढे आलं पाहिजेत। प्रत्येक जातीने एकत्र आलं पाहिजे, प्रत्येक जातीने या EVM रूपी आग विझवण्यासाठी हातभार लावला पाहिजे, अर्थात पुढाकार घेतला पाहिजेत आणि ही EVM रूपी आग विझवली पाहिजेत। तरच आपले संवैधानिक अधिकार सुरक्षित राहतील, तरच आपले फंडामेंटल राईट्स सुरक्षित राहतील, मूलभूत अधिकार सुरक्षित राहतील आणि आपण आपल्या जातीच्या हक्क अधिकारासाठी सुद्धा लढू शकू। याचा विचार प्रत्येक जातीने करण्याची गरज आज आलेली आहे, निर्माण झालेली आहे। ही आज प्रासंगिकता आहे। आपल्या ज्या हजारो समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला वर्गीकरण करावं लागेल आणि नुसतं वर्गीकरण करून चालणार नाही, तर आज आपल्या ज्या हजारो समस्या आहेत त्या समस्यांची प्रासंगिकतासुद्धा निर्धारित करावी लागेल। प्रासंगिकता काय आहे तर आज या देशाला मूठभर ब्राह्मणवाद्यांनी, मनुवाद्यांनी EVM मशीनच्या माध्यमातून या देशाला आग लावलेली आहे। अर्थात बेकायदेशीररित्या EVMच्या माध्यमातून सत्ता स्थापन करत आहेत आणि या देशातील बहुजन समाजाच्या सर्व जातींना गुलाम बनवण्याचं कट कारस्थान हे मूठभर ब्राह्मण करत आहेत। आणि म्हणूनच EVM मशीन बंद करणे ही आजची प्रासंगिकता आहे। आणि म्हणून प्रत्येक जातींनी आपले छोटे मुद्दे बाजूला ठेवून, आपल्या जातीचे, आपल्या धर्माचे मुद्दे बाजूला ठेवून राष्ट्रावर आलेलं संकट, अर्थात EVM मशीनची लागलेली, या देशाला लागलेली आग आधी विझवली पाहिजे आणि मग तुमच्या जातीच्या प्रश्नांवर तुम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं मला वाटतं। आणि म्हणूनच प्रत्येक जातीच्या समोर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असला पाहिजे EVM मशीन बंद करणे। EVM मशीन बंद केली तर बॅलेट पेपरवर निवडणुका होतील, बॅलेट पेपरवर इमानदारीने निवडणुका झाल्या पाहिजे, यासाठी आपण आता डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं पाहिजे आणि तरच आपले संवैधानिक अधिकार सुरक्षित राहतील, आपले फंडामेंटल राईट्स सुरक्षित राहतील आणि आपल्याला आपल्या जातीवर होत असलेल्या अन्याय अत्याचार जुलूम जबरदस्तीच्या विरोधात सुद्धा लढण्याचा अधिकार राहील, हे लक्षात ठेवा। तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुम्हाला ही माहिती जर चांगली वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।